काळ्या आईची सेवा करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 2025 हे वर्ष वेदनांनी भरलेले ठरले आहे. दिनदर्शिका बदलणार असली तरी शेतकऱ्यांच्या मनातील दुःख आजही कायम आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान निसर्गाने रौद्ररूप धारण करत 6,64,595 हेक्टर क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त केलीत. याचा थेट फटका 5,35,636 शेतकऱ्यांना बसलाय. खरीप हंगामाच्या सुरुवातीला सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं केलं. नुकसान भरपाईसाठी शासनाने 638 कोटी 15 लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील 99% रक्कम वाटप झाल्याचा दावा आहे. मात्र प्रत्यक्षात ही मदत जखमेवर मीठ सोडणारी ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांना व्यक्त होत आहे. पिके हातातून गेली, कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि निराशेतून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने 2025 या एकाच वर्षात 354 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासकीय नोंद जिल्ह्याला हादरवणारी आहे. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्येची राजधानी म्हणून ओळखला जातो. यावर्षी कापसाचे पीक अर्ध्यावर आले, खर्च दुप्पट झाला. मात्र मिळालेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांकडून होत आहे. वेदना कितीही मोठ्या असल्या तरी बळीराजा हार मानत नाही. नवीन वर्षात निसर्ग साथ देईल आणि चांगले दिवस येतील याच आशेवर शेतकरी पुन्हा एकदा नांगराची मूठ हातात घेण्यासाठी सज्ज झाला आहे. सुनील मधुकर राऊत, मुक्काम अंतरगाव. यंदा शेती आपला पयाटी, सोयाबीन, तूर. यंदा शेती बी आपलं सोयाबीन पिकली नाही, कापसाचे भाव नाही आहे. माझ्याजवळ 17 एकर जमीन आहे. माझी 10 एकर पयाटी आहे. 10 एकर पयाटी, 7 एकर सोयाबीन आहे. योग्य भाव द्यावा ही माझी विनंती आहे.